नमस्कार विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील 5 नंबरचा जो टॉपिक आहे डेथ ऑफ ए पार्टनर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सोडवत आहोत। या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 नंबरचा प्रॉब्लेम समजावून घेणार आहोत, त्याच्या नोंदी समजावून घेणार आहोत। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारलेले आहेत आणि असेटचं अंडर व्हॅल्युएशन झालेलं आहे किंवा कमी किंमत दाखवलेली आहे, ती मूळ किंमत कशी काढायची हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे। ठीक आहे, आपण हा प्रॉब्लेम सोडूया। डेथ ऑफ ए पार्टनर प्रॉब्लेम नंबर 5। प्रथमतः आपण प्रॉब्लेम वाचूया। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचे आहेत आणि असेटचं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रफ तयार करावा लागेल। ठीक आहे, प्रॉब्लेम द बॅलन्स शीट ऑफ सोहन, रोहन अँड मोहन who were sharing profits and losses in the ratio of 3:2:1 as follows। पुढे आता बॅलन्स शीट दिलेला आहे। सोहन, रोहन आणि मोहन यांचा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला आहे 3:2:1। हा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे, या रेशोमध्ये आपण त्यांना व्यवसायातून जे काही द्यायचं आहे ते डिस्ट्रीब्यूट करून देणार आहोत। आता आपल्याला इथे जनरल रिझर्व्ह आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करून द्यावा लागेल। पुढे बॅलन्स शीट दिलेला आहे। अगोदर लायबिलिटी साईड पहा। बँक ओव्हरड्राफ्ट न्यू बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचे आहेत, क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीटला जातील, बिल्स पेबल इज ऑल्सो ट्रान्सफर टू न्यू बॅलन्स शीट, बँक लोन इज ट्रान्सफर टू न्यू बॅलन्स शीट, general reserve distributed to partners in their profit sharing ratio, then capital accounts Sohan, Rohan and Mohan, capital accounts transfer to partners capital account, credit side it is brought down, then asset side ला asset दिलेला आहे, bank debtors लैंड एंड बिल्डिंग, मशीनरी, इन्व्हेस्टमेंट, कॉम्प्युटर, स्टॉक, पेटेंट्स हे जे असेट आहे, ऑल असेट ॲज इट इज ट्रान्सफर टू न्यू बॅलन्स शीट। इफ देर इज ए चेंज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, इन्क्रीज ऑर डिक्रीज, देन चेंज इज टू बी मेड। ओके, आता इथे आपल्याला बॅलन्स शीट दिलेला नाही, त्यामुळे आपण या असेट पुढे ट्रान्सफर करणार नाही। आपल्याला वेळेत प्रॉब्लेम पूर्ण झाला पाहिजे। जे विचारलेलं आहे ते आपण इथे सोडवणार आहोत। 8 मार्कासाठी हा प्रॉब्लेम विचारला जातो। मिस्टर रोहन डायड ऑन 1 ऑक्टोबर 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेर मेड। तर मिस्टर रोहन जो सेकंड पार्टनर आहे तो 1 ऑक्टोबर 2009 ला डेथ आहे, म्हणजे 1 ऑक्टोबर 2019 रोजी चालू वर्षात त्याचं मयत झालेलं आहे। ठीक आहे, हा पार्टनर एक मिडल पार्टनर सेकंड नंबरचा पार्टनर आहे। त्याचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2/6, म्हणजे 6 भाग पडले जातात, त्यातले 2 भाग त्याला द्यायचे आहेत 2/6। ठीक आहे, आता ज्या टर्म दिलेल्या आहेत, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, ते आपण सोडूया। गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000। आता 30,000 रुपये गुडविल दिलेलं आहे, व्यवसायात म्हणजे फर्मचं गुडविल उभं करायचं आहे। आता हे गुडविल आपण तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। एंट्री करणार आहोत गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो। नंतर ते असेट साईडला दाखवलं जाईल। देन लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी वेर फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%। इथे लँड अँड बिल्डिंगची किंमत जी दिलेली आहे ती 40,000 आहे।
पण ही जी किंमत दाखवलेली हे 20% कमी आहे. मूळ किमतीवर 20% आहे. मूळ किमतीवर 20% ही किंमत कमी करून इथं दाखवलेली आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, मूळ किंमत काढावी लागेल. त्याचबरोबर मशिनरी आहे, मशिनरीची सुद्धा 20% किंमत कमी केलेली आहे, इथं कमी दाखवलेली आहे. म्हणजे त्याच्या मूळ किमती नेट व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. ते आपण त्रैराशिक पद्धतीने कॅल्क्युलेशन करून काढणार आहोत. त्यानंतर पुढे नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट आर व्हॅल्यूड ॲट ₹60,000. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंटची किंमत आपल्याला ₹60,000 करायला सांगितलेली आहे. इन्व्हेस्टमेंट इज गिवन ₹40,000. इन्व्हेस्टमेंटची किंमत इथं 40,000 दिलेली आहे. 60,000 करायची म्हणजे ₹20,000 इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढेल. न्यू बॅलन्स शीटमध्ये ₹20,000 म्हणून हे असणार आहे. ठीक आहे. द नेक्स्ट ॲडजस्टमेंट, स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹5,000. स्टॉकची किंमतसुद्धा ₹5,000 कमी दाखवलेली आहे. तर स्टॉक इथं किती दाखवलेलं आहे? 90,000 आहे. त्याची किंमत किती? 95,000. ठीक आहे. 95,000 आहे, ते कमी दाखवलेले आहे, ते आपण वाढवून घेणार आहोत. ₹5,000 ॲड करणार आहोत आणि प्रॉफिट म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते ॲडजस्ट करणार आहोत. द नेक्स्ट पुढे दिलेलं आहे, प्रोव्हिजन ऑफ 10% ॲज डेटर्स वॉज रिक्वायर्ड. हे जे डेटर्स आहे, डेटर्सवरती आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट सोडवतो आहोत. इथे ही 10% आपल्याला काय दिलेले आहे? RDD दिलेले आहे. प्रोव्हिजन तरतूद करून ठेवायला सांगितलेले आहे, ते आपण इथे करणार आहोत. ठीक आहे. द नेक्स्ट, पेटेंट्स वेअर व्हॅल्यूलेस. पेटेंट्स आपल्याला तर बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत ₹12,000, ₹12,000. पण आता याची काहीही किंमत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे पेटेंटची किंमत आपण 0 दाखवणार, म्हणजे न्यू बॅलन्स शीटमध्ये ते दाखवणारच नाही. याचा आता टोटल ₹12,000 लॉस ॲडजस्टेड टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड. डेबिट साईडला ते आपण टोटल लॉस म्हणून दाखवणार आहे आणि न्यू बॅलन्स शीटमध्ये पेटेंट्स येणार नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट, मिस्टर रोहन वॉज इंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ and it was decided that he may be allowed to retain his drawing as his share of profit. ठीक आहे. आता इथं रोहनला त्याच्या मृत्यूच्या डेटपर्यंत प्रॉफिट दिला गेला पाहिजे. तो प्रॉफिट द्यायचा आहे, तो प्रॉफिट आपण त्याला देणार आहोत. पण इथं काय म्हटलेलं आहे, त्याचे जे ड्रॉइंग्ज आहेत, त्याचे व्यवसायाचे ड्रॉइंग्ज आहे, ते ड्रॉइंग्स ट्रीटेड ॲज ए प्रॉफिट गिवन टू हिम. म्हणजे त्याचे ड्रॉइंग त्याच्याकडून घ्यायचे पण नाहीत आणि त्याला प्रॉफिटसुद्धा द्यायचा नाही. या तत्वावर प्रॉफिटची ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी इथे करायला सांगितलेली आहे. रोहन्स ड्रॉइंग टिल डेट ऑफ हिज डेथ ₹25,000. ठीक आहे. ₹25,000 ते ड्रॉइंग आहेत. त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवूया टू ड्रॉइंग अकाउंट ₹25,000 आणि क्रेडिट साईडला सुद्धा बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ₹25,000 दाखवूया. काय हरकत नाही, कारण हे आपल्याला त्याला दिलेलं आहे, दिलेलं दाखवलं पाहिजे आणि त्याच्याकडून ड्रॉइंग घेतलेलं सुद्धा दाखवलं पाहिजे. नोट करायचे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे तयार करायचे आहेत. ठीक आहे. प्रॉब्लेम आखून घेऊया आपण. इथे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेले आहेत. ठीक आहे. यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवूया. कॅपिटल अकाउंट्स आखलेले आहेत. डेथ पार्टनरचं कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार केलेलं आहे. रोहन डेथ आहे, त्याचा शेअर आहे 2/6 आणि जे कंटिन्यू पार्टनर आहेत, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे सेपरेट इथे घेतलेले आहेत. एकत्र केले तरीही चालतील. ठीक आहे. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी
रफमध्ये आपल्याला तयार करावा लागेल तो आखलेला. ठीक आहे. आपण आता सुरुवातीपासून प्रॉब्लेम पाहूया. बॅलन्स शीटच्या नोंदीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. प्रॉब्लेम. द बॅलन्स शीट ऑफ सोहन, रोहन अँड मोहन who were sharing profits and losses in the ratio of 3:2:1 as follows. बॅलन्स शीट दिलेला आहे. इथे बँक ओवरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे. ॲडलेस नाही, किमती कमी जास्त नाही आहेत. तर त्या तशाच बॅलन्स शीटला या ठिकाणी इथे मी दाखवलेल्या आहेत. काय हरकत नाही. हा बॅलन्स शीट तयार केलेला आहे, त्याच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यानंतर जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. 27,000 याचे 6 भाग पडायचे. 4,500 रुपयाचा एक भाग होईल. 4,500 इथे जो फर्स्ट पार्टनर आहे त्याचा रेशो आहे थर्ड. 3 भाग त्याला द्यायचे आहेत 6 मधले, म्हणजे 50% रक्कम त्याला द्यायची आहे. 50% रक्कम सोहनला देणार आहोत 13,500. मोहनचा एक शेअर आहे, त्याला 4,500 रुपये मिळतील. आणि जो डेथ पार्टनर आहे त्याचा 2 शेअर आहे. दॅट जनरल रिझर्व रुपीज 9,000. 4,500 रुपयाचा एक भाग आहे, 9,000 रुपये याला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंट प्रत्येकाचे 20,000 20,000 रुपये आहेत. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला पहिल्या ओळीवरती लिहायचं इथे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. डेथ पार्टनर आपण लिहिला. त्यानंतर जे कंटिन्यू पार्टनर आहेत त्यांचे बॅलन्स आपण लिहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 20,000 सोहन अँड मोहन 20,000 20,000 रुपये. त्यानंतर पुढे नेक्स्ट बँक डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, कॉम्प्युटर, स्टॉक, पेटेंट्स ह्या सर्व ॲसेट साईडला त्याच्या नोंदी करायच्या आहेत. ॲसेट साईडला पण नोंदी करूया. त्यानंतर पुढे नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिल्याप्रमाणे रोहन died on 1st October 2019 and the following adjustments were made. First, goodwill of the firm is valued at rupees 30,000. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची एंट्री करणार आपण. गुडविल टोटल सर्व पार्टनरला वाटून द्यायचं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय गुडविल 30,000 रुपये आहे. एक भाग 5,000 रुपयाचा होईल. सोहनला 3 भाग द्यायचे आहेत म्हणजे 15,000 रुपये. मोहनला एकच भाग द्यायचा आहे म्हणजे 5,000 रुपये. आणि जो डेथ पार्टनर आहे त्याला 2 भाग द्यायचे आहेत. 2 शेअर्स मीन्स 10,000 10,000 रुपये त्याला दिले जातील. ठीक आहे. म्हणजे इथे गुडविल जे आहे ते गुडविल आपण व्यवसायात अरेंज केलं आणि त्याच्यानंतर हे गुडविल बॅलन्स शीटमध्ये आपण इथे दाखवू शकतो. गुडविल बॅलन्स शीट ऑन रुपीज 30,000. गुडविल आपल्याला या ठिकाणी इथे बॅलन्स शीटला दाखवत आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी वेअर फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीची किंमत 20% कमी दाखवलेली आहे. याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. आपण लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन पाहू. कॅल्क्युलेशन या ठिकाणी इथं केलेलं आहे. सांगतो तुम्हाला. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 20% कमी दाखवलेले म्हणजे नेट व्हॅल्यूच्या 20% आपल्याला वाढवून घ्यावी लागेल. मग आपल्याला नेट व्हॅल्यू काढावी लागेल. नेट व्हॅल्यू
आता इथे इट इज अंडर व्हॅल्यूड बाय 20%. याचा अर्थ इथे मराठीत तुम्हाला दिलेला आहे की लँड अँड बिल्डिंगची किंमत 20% कमी दाखवलेली आहे. जर आपण इट्स नेट व्हॅल्यू इज ₹100, जर त्याची नेट व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत जर ₹100 घेतली तर त्याच्यापेक्षा 20% कमी दाखवलेली. इट इज अंडर व्हॅल्यू इज ₹80, दॅट इज 20% लेस दॅन नेट व्हॅल्यू. त्याची जी मूळ किंमत आहे, बेसिक किंमत आहे, त्याच्यापेक्षा 20% ही कमी. म्हणजे जर आपण ₹100 गृहीत धरली तर त्याचे 20% कमी म्हणजे ₹80. म्हणजे आपल्या बॅलन्स शीटमध्ये ₹80 दाखवलेले आहेत. आपल्याला ₹100 ही त्याची किंमत काढायची आहे. ठीक आहे. आता ती कशी काढायची? तर आपण नेट व्हॅल्यू इज ट्रीटेड ॲज ए एक्स. नेट व्हॅल्यू एक्स मानू. जर नेट व्हॅल्यू एक्स मानली तर त्याची अंडर व्हॅल्यूड किंमत x-20 अशी येणार आहे. म्हणजे जी मूळ किंमत आहे त्याच्या 20% कमी. तर ती आपल्याला इथं दिलेली इट इज अंडर व्हॅल्यूड ॲज ₹40,000 आणि त्याची ₹40,000 किंमत दाखवलेली आहे. त्याचं एक सूत्र आहे प्रमाणबद्धतामध्ये. एक्स मूळ किंमत जी दिलेली आहे त्यापेक्षा त्याची जी किंमत कमी दाखवलेली आहे ती किंमत इथे आपण पाहू शकतो. त्याचं सूत्र आपल्याला या ठिकाणी इथं बनवायचं आहे. एक्स डिवायडेड बाय x-20 या पद्धतीने आपण इथे त्याचा फॉर्म्युला बनवला. आता हे प्रमाणात घ्यायचं आहे. जी किंमत आपल्याला काढायची एक्स, ठीक आहे, त्याचे एक्स डिवायडेड बाय 40,000 ₹40,000. किंमत किती कमी झालेली आहे? ₹40,000. एक्समधून 20% वजा केल्यानंतर ₹40,000 येतात. ही किंमत आपल्याला दिलेली आहे. जर पुढे बरोबर प्रमाणबद्धतामध्ये त्रैराशिक पद्धती असं म्हणतात 100 डिवायडेड बाय 80 हे सूत्र तयार केलं आपण आणि या सूत्रात किमती भरलेल्या आहे. इथे आपण ₹100 ही नेट व्हॅल्यू म्हणलेली आहे डिवायडेड बाय 100. देन नेट व्हॅल्यू एक्स डिवायडेड बाय 40,000. तर हे सोडवलं आहे. एक्स एका बाजूला आणि ₹40,000 जे एक्स डिवाइड आहे ते इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होतील आणि हे गुणोत्तर सोडवलं. हे गुणोत्तर या पद्धतीने इथं दिलेलं आहे. दॅट इज एक्स इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 80 इंटू 40,000 ₹40,000. अगदी 40,000 गुणिले 100 भागिले 100 वजा 20% असं या ठिकाणी गुणोत्तर मांडलं तरी चालू शकतं. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू 50,000 या गुणोत्तर जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर येणार आहे आपल्याला ₹50,000 ₹50,000. ठीक आहे. म्हणजे इथे ₹50,000 ही मूळ किंमत येते. आता 50,000वर 20% काढा. 50,000वर 20% ₹10,000 येतात. ₹10,000 वजा केले तर मूळ किंमत म्हणजे तिथे दाखवलेली आहे ती ₹40,000 किंमत आपल्याला मिळते की जी कमी दाखवलेली आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी इथे ही किंमत काढली. एक्स डिवायडेड बाय x-20 या सूत्राचा उपयोग करायचा. एक्स म्हणजे नेट व्हॅल्यू आहे, मूळ किंमत आहे आणि x-20 म्हणजे कमी झालेली किंमत दाखवलेली आहे. एक्स म्हणजे मूळ किंमत आहे, x-20 म्हणजे ही अंडर व्हॅल्यूड दिलेली किंमत आहे. इथे नेट व्हॅल्यू आपली बिल्डिंगची मिळालेली आहे आपल्याला 50,000 म्हणजे ₹50,000 आपल्याला दाखवायचे. जे 20% कमी झाले ते आता वाढून 20% दाखवले गेली पाहिजे म्हणून 50,000 दाखवायचे. म्हणजे किमतीमध्ये कितीने वाढ झाली? ₹10,000 वाढ झाली. आपण याची नोंद बॅलन्स शीटला इथे दाखवलेले आहे. लँड अँड बिल्डिंग ॲड ॲप्रिशिएशन ₹10,000 नेट व्हॅल्यू 50,000. ठीक आहे. हा फायदा झाला. तो फायदा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण नोंद करणार आहोत. रिव्हॅल्युएशन रफमध्ये तयार करावं लागेल.
बाय लँड अँड बिल्डिंग ₹10,000. ठीक आहे, किंमत काढायची आहे. किंमत काढल्यानंतर त्याच्यामध्ये झालेला फायदा आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर तशीच किंमत आपण मशिनरीची काढणार आहोत. मशिनरीसुद्धा सेम वे, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी. मशिनरीची किंमत वाढलेली आहे हे दाखवायचे आपल्याला. इट इज अंडर व्हॅल्यूड बाय 20%. इट मीन्स 20% कमी दाखवलेली आहे. त्या सूत्राप्रमाणे फॉर्म्युला पण तयार केला. इफ द नेट व्हॅल्यू इज 100 देन इट्स अंडर व्हॅल्यूड मीन्स आफ्टर डिडक्टिंग 20% ₹80. म्हणजे इथे नेट व्हॅल्यू ₹100 आहे, त्यातून 20% कमी केल्यानंतर ₹80 मिळेल. ठीक आहे, मग आपण नेट व्हॅल्यू एक्स म्हणायचे आणि किंमत कमी झालेली 80,000 आहे. म्हणजे एक्समधून 20% वजा केल्यानंतर 80,000 मिळतात. ते सूत्र या ठिकाणी इथं मांडलेलं आहे. प्रमाणात आपण तयार केलेलं आहे. एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस 20%. इथे सूत्रात किमती भरलेल्या आहेत. एक्स डिवायडेड बाय 80,000 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 80. ठीक आहे, पुन्हा हे गुणोत्तर आपण सोडवलं. एक्स इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 80 इंटू 80,000 मल्टिप्लाय बाय 80,000 ऑन बोथ साईड असं या ठिकाणी इथं म्हटलं जातं. देन नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 1 lakhs. एक्सची किंमत ₹1,00,000 येते. हे गुणोत्तर तुम्ही सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे नेट व्हॅल्यू ही ₹1,00,000 आली. म्हणजे आता आपल्याला नवीन बॅलन्स शीटमध्ये ₹1,00,000 किंमत दाखवायची आहे. म्हणजे याच्यामध्ये किती रुपयाने वाढ झालेली आहे? ₹20,000 वाढ झालेली आहे. ठीक आहे, हे आपण बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीने दाखवणार आहोत. हे लक्षात घ्या, किमती काढणं आपल्याला अंडर व्हॅल्यूड, ओव्हर व्हॅल्यूड असे या ठिकाणी देतात. ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या किमती काढाव्या लागतात. बरोबर, या पद्धतीने हे मांडायचं आहे. त्रैराशिक पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. प्रॉफिट म्हणजे इथं नेट व्हॅल्यू 100 असेल तर कमी झालेली किंमत 80, किंवा कमी झालेली किंमत 80 असेल तर त्याची मूळ किंमत 100 असते. आणि मग कमी झालेली किंमत जर 80,000 असेल तर मूळ किंमत किती, या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. ठीक आहे, इथं मशिनरीची किंमत ₹20,000 वाढवायची आहे. बॅलन्स शीटमध्ये मशिनरी 80,000 ॲड ॲप्रिशिएशन ₹20,000. ठीक आहे, दाखवलेलं आहे इथे या पद्धतीने. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला त्याची किंमत दाखवायची आहे. बाय मशिनरी अकाउंट ₹20,000 आपल्याला हे तयार करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे नेक्स्ट ॲडजस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आर व्हॅल्यूड ॲट ₹60,000. इन्व्हेस्टमेंटची किंमत आपल्याला इथं बॅलन्स शीटमध्ये ₹40,000 दिलेले आहे. त्याची ₹60,000 किंमत ठेवायची, म्हणजे ₹20,000 इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढणार आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटमध्ये जाता जाता दाखवलं जाईल. इन्व्हेस्टमेंट ₹40,000 ॲड ॲप्रिशिएशन टोटल व्हॅल्यू 60,000. ₹20,000 वाढ आहे. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. बाय रिव्हॅल्युएशन बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट ₹20,000. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साइड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹5,000. आता स्टॉकची किंमत इथं ₹5,000 दिलेली आहे, त्यामुळे तिथं काही कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. बॅलन्स शीटमध्ये स्टॉक दाखवायचा आहे ₹90,000 ॲड ॲप्रिशिएशन ₹95,000 नेट व्हॅल्यू. ठीक आहे, आपण हा जो फायदा आहे तो फायदा आणखी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला प्रॉफिट नोंदणार आहोत. दॅट इज इन्क्रीज इन द असेट, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज द प्रॉफिट. ठीक आहे, या पद्धतीने इथे नोंदी करायची आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेले आहे. त्यामध्येच दिलेले 4थ्या आकड्यामध्येच प्रोव्हिजन ऑफ 10% ॲज डेटर्स वॉज रिक्वायर्ड.
म्हणजे RDDची प्रोव्हिजन आपल्याला 10% करायला सांगितलेले आहे. बॅलन्स शीटमध्ये बघा इथं जे डेटर्स आहेत, डेटर्स याच्यावरती 10% दराने आपण किंमत कमी केली. डेटर्स 30,000 लेस 3,000 27,000 नेट व्हॅल्यू. हा लॉस आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड टू RDD रुपीज 3,000 रुपये. ठीक आहे. देन नेक्स्ट पेटेंट्स वेअर व्हॅल्यूलेस, म्हणजे पेटेंटची काहीही किंमत नाही. आपण इथं दिलेलं आहे पेटेंट्स 12,000 लेस रिटर्न ऑफ टोटल सगळ्याच्या सगळे आपल्याला कमी करायचे आहेत, काही किंमत दाखवायची नाही. टोटल लॉस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टू पेटेंट्स अकाउंट रुपीज 12,000 12,000 रुपये पेटेंट दिलेले आहेत, ते आपण नोंदले. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट मिस्टर मोहन वॉज इंटायटल्ड टू शेअर इन प्रॉफिट अप टू डेट ऑफ हिज डेथ. ठीक आहे. त्याच्या मृत्यूपर्यंत जो काही व्यवसायाला चालू वर्षात प्रॉफिट होईल 19-20 या वर्षामध्ये, कारण 31 मार्च 2019 ही लास्ट बॅलन्स शीट डेट दिलेली आहे आणि डेथ 1 ऑक्टोबर 2019 आहे. म्हणजे इथे 6 महिन्याचा प्रॉफिट आपल्याला काढावा लागेल आणि त्याच्यातील जो डेथ पार्टनरचा शेअर आहे तो आपल्याला द्यावा लागेल. इथं काय दिलेलं आहे, मिस्टर रोहन वॉज इंटायटल्ड टू शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ अँड इट वॉज डिसाइडेड, आणि असं निश्चित करण्यात आलेलं आहे की he may be allowed to retain his drawing as his share of profit. त्याचे जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग म्हणजेच त्याचा प्रॉफिट आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे त्यांनी व्यवसायात आत्तापर्यंत इथं दिलेलं आहे, रोहन्स ड्रॉइंग टिल डेट ऑफ हिज डेथ वॉज रुपीज 25,000. त्याने व्यवसायातून 25,000 रुपये घेतलेले आहेत. ते घेतलेले 25,000 रुपये म्हणजेच आत्तापर्यंतच्या प्रॉफिटमधील त्याचा शेअर्स आहे. ठीक आहे. तर याच्या नोंदी केल्या तरी चालतील, नाही केल्या तरी चालतील. आपण याच्या नोंदी करूया. त्याला 25,000 रुपये ड्रॉइंग आहेत, ते 25,000 ड्रॉइंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. टू ड्रॉइंग रुपीज 25,000 आणि तेवढाच त्याला प्रॉफिट द्यायचा आहे, म्हणजेच बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट रुपीज 25,000. ठीक आहे. या नोंदी आपण या ठिकाणी केल्या. दोन्हीही नोंदी केल्या नाहीत तरीही चालू शकेल, पण ड्रॉइंगची किंमत दिलेली म्हटल्यानंतर नोंदी करायला काही हरकत नाही. आपण त्या नोंदी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहेत. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आपल्या सर्व ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी तर विचारात घेतलेले आहेत. शिवाय बॅलन्स शीटमध्ये दिलेले सर्व आयटम आपण या ठिकाणी विचारात घेतले. यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज येते 55,000 55,000 रुपये आणि डेबिट साईडची बेरीज येते 15,000. क्रेडिट साईडची जास्त आहे ते आपण दोन्ही बाजूला म्हणणार आणि जो फरक आहे तो फरक रुपीज 40,000 40,000 रुपये हा फरक येतो. हा फरक आपण इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे तो सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. इथे आपण लिहिणार टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टोटल याचे भाग पडायचे आहेत 6 भाग. सोहनला त्याच्या हाफ म्हणजे 20,000 20,000 रुपये मिळेल. एका भागासाठी 6,667 येतात. त्याच्या दुप्पट रोहनला ही रक्कम मिळेल, म्हणजे 13,333 रुपये. आणि जो मोहन आहे थर्ड पार्टनर त्याला एक भाग मिळणार आहे तो 6,667 रुपये 6,667. देन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर्स.
ठीक आहे. आपल्याला माहिती आहे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड. रोहन हा डेथ पार्टनर आहे, मयत पार्टनर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा प्रॉफिट आपण त्याच्या अकाउंटलाच ट्रान्सफर करणार आहोत. याच्यानंतर हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला नोंद करायची आहे. कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सोहन 20,000 and मोहन 6,667. ठीक आहे. इथे सोहनचं स्पेलिंग आपण करेक्ट करून घेऊया. ओके. सोहन कॅपिटल अकाउंट, मोहन कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. रोहन हा डेथ पार्टनर आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. आपण कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. सोहन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज 68,500 डेबिटला मांडायची आहे. 68,500. देन बॅलन्स, हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटला दाखवणार, इथे लिहिणार टू बॅलन्स कॅरी डाऊन. देन मोहन्स क्रेडिट साइड इज मोर दॅन द डेबिट साइड. टोटल 36,167 डेबिट साईडला मांडायचे आणि त्याच्यानंतर तो डिफरन्स पुन्हा 36,167. हे दोन्हीही रकमा आपण बॅलन्स शीटला दाखवणार आहोत. बॅलन्स शीटला इथे नोंद करायची आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सोहन ₹68,500, मोहन ₹36,167. टोटल कॅपिटल 1,04,667. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तो क्लोज करायचा आहे. क्रेडिट साईडची बेरीज घ्या. क्रेडिट साईडची बेरीज किती येते? ₹77,500. सॉरी, इथे आपण प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहोत. ₹13,333. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण कंटिन्यू पार्टनरला लिहिला. इथे डेथ पार्टनर्स क्रेडिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 13,333. टोटल क्रेडिट साईडची टोटल घेतली आपण, डेबिट साईडला मांडायची आहे. डेबिट साईडची टोटल 25,000. 25,000 वजा केल्यानंतर 52,333 टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. रोहन एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ही रक्कम आपण ट्रान्सफर केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने आपण इथे सर्व हे अकाउंट दाखवले. कॅपिटल अकाउंट क्लोज केला. त्यानंतर बॅलन्स शीटला ही रक्कम इथे येणार आहे. रोहन एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 52,333. ठीक आहे. हा बॅलन्स शीट डेथ ज्या तारखेला पार्टनर मयत आहे त्या तारखेचा आपण बॅलन्स शीट या ठिकाणी इथे तयार केलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने डेबिट साईडची बेरीज, लायबिलिटी साईडची बेरीज, असेट साईडची बेरीज टोटल येते 4,50,000. ठीक आहे. प्रॉब्लेम सोडवा. त्यानंतर कॅल्क्युलेशन बघा. कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी इथं दिलेले आहेत. कॅल्क्युलेशन थोडेसे हे क्रिटिकल आहेत, लक्षात घ्या. ₹100 नेट व्हॅल्यू आपल्याला गृहीत धरावी लागते. 20% कमी झाल्यानंतर जी किंमत येईल ते ₹80 असते. ठीक आहे. जर ₹100 किंमत असताना कमी झालेली किंमत ₹80, तर मूळ किंमत आपण X मानू आणि कमी झालेली किंमत किती? ₹40,000. या पद्धतीने
हे सोडवायचं आहे. ठीक आहे, हे सूत्र या ठिकाणी इथे दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडवा, मांडा, कॅल्क्युलेशन पुन्हा पुन्हा करा. स्वतःच या ठिकाणी प्रॉब्लेम बनवायला सुद्धा काही हरकत नाही. इथे जे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये आपण आत्तापर्यंत एवढे प्रॉब्लेम सोडवले, त्याच्यामध्ये कुठेतरी आकडेवारी हे पार्टनर्स, कॅपिटल पार्टनरची नावं चेंज झालेले असतात, रेशो चेंज झालेला असतो आहे. हे ॲसेट जवळजवळ त्यासारख्याच आहेत, बॅलन्स शीटमध्ये काही बदल नाही. अमाऊंट आपल्याला चेंज करायचे, तुम्ही अमाऊंट चेंज करून स्वतः बॅलन्स शीट तयार करू शकता. आणि जी वाक्यरचना याच्यामध्ये फक्त अमाऊंट वगैरे चेंज करायचे, अमाऊंट जे आहे ते अमाऊंट चेंज करा फक्त, आणि पुन्हा सोडवा, पुन्हा मांडा. इथे लँड अँड मशिनरीची किंमत वेगळी घ्या, जमेल ती घ्या. लँड अँड मशिनरी 80,000 घ्या, प्लांट अँड मशिनरी 40,000 घ्या. टोटली जी मुख्य किंमत आहे त्याचे 20% कमी. समजा या ठिकाणी लँड अँड मशिनरीची किंमत मुख्य 1,30,000 आहे, तर त्याच्या 20% कमी म्हणजे 26,000 रुपये कमी, आणि मग त्याची किंमत कमी झालेली 1,04,000 घ्यायला काही हरकत नाही. या पद्धतीने अशा किमती काढा, मांडा, प्रॉब्लेम बनवू शकता तुम्ही, आणि सोडवायला हरकत नाही. पुन्हा हा रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकत्र केला तरीही चालेल. हा कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीटसुद्धा या ठिकाणी इथे दाखवलेलं आहे. प्रॅक्टिस म्हणून सोडवायचं आहे. कॅल्क्युलेशन पुन्हा या ठिकाणी पहा, दोन्हींचं कॅल्क्युलेशन. ओके, थँक्यू. प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा सोडवा. थँक्यू ऑल ऑफ यू.